बघा, आता आज आपण आपल्या जीसीसी टीबीसी टायपिंग इंग्लिश 30 याच्यामध्ये लेटर कसं टाईप करायचं आणि त्याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहे. लेटर हा खूप महत्वाचा भाग आहे की जो तुम्हाला स्कोरिंग करून देणार. तुम्ही जर प्रॉपर इन्स्ट्रक्शन जर पाळल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क 15 मार्काचा हा टॉपिक असतो. तुम्हाला 15 मार्कामध्ये 7.5 मार्क जनरली पासिंगला आहेत असं आपण पकडायचं. बरं, ह्या पद्धतीने एक लेटर तुमच्या समोर येणार. तुमच्या डाव्या साईडला स्क्रीनवर येणार आणि मग या पद्धतीचं लेटर तुम्ही टाईप करायचंय. पण मग ते टाईप करताना कुठं टॅप द्यायची, कुठे एंटर द्यायची, कुठं बोल्ड करायचं, कुठं बोल्ड अंडरलाईन तर तुम्हाला दिसतं इथं, तो काय भाग नाही. बरोबर. तर ते कशा प्रकारे करायचं ते आपल्याला आजच्या भागामध्ये शिकायचंय. बरोबर. कोणत्या भागाला किती मार्क आहे हे बघ. कोणत्या भागाला किती मार्क म्हणण्यापेक्षा काय काय सेटिंग करायचं ते आपल्याला इथं दिलं. बघ, पहिल्या ज्या 2 लाईन आहेत त्या सेंटर अलाइनमेंट घ्यायच्या आहेत आणि त्याच्या हेडिंगचं बोल्ड आणि अंडरलाईन आपल्याला करायचं. बरं, त्याच्यानंतर त्या ऍड्रेस नंतर एक एंटर द्यायचा, ब्लँक लाईन सोडायची. मग नंतर येतो आपल्याकडे रेफरन्स नंबर आणि डेट आहे ना. ह्या रेफरन्स नंबर आणि डेट याच्यामध्ये तुम्हाला 4 टॅब द्यायचे. किती टॅब द्यायचे? 4 टॅब. बरोबर. ते स्पेस बारने पुढे नाही न्यायचे, 4 टॅब द्यायचे. तुम्ही जर स्पेस बारने पुढे नेलं तर तो तिथं मार्क आहे, अर्धा मार्क, 1 मार्क तो गेला तुमचा. आता कोणत्या भागाला किती मार्क आहे ते पण मी दाखवणार आहे, कोणतं फॉर्मॅटिंग केल्यावर. कारण की 7.5 मार्क हे टायपिंगला आहे आणि 7.5 मार्क फॉर्मॅटिंगला आहे, म्हणजे प्रेझेंटेशनला आहे. येते लक्षात? बा, पुढे जाऊ. पुढे त्याच्यानंतर रेफरन्स डेट नंतर एक ब्लँक लाईन आहे. मग ऍड्रेस टाईप करायचा आपल्याला, ऍड्रेस ऑफ ऍड्रेस इथं. तो कुठं टाईप करायचा? लेफ्ट साईडला आहे ना. त्यानंतर त्या ऍड्रेस ऑफ ऍड्रेस नंतर एक ब्लँक लाईन आपल्याला घ्यायची. मग नंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स नंबर आपल्याला घ्यायचे. पण एक सब्जेक्ट आणि रेफरन्स नंबर घेताना त्यांच्या समोर किती? 2 टॅब द्यायचे. स्पेस बारने पुढे यायचं नाही, 2 टॅब की प्रेस करायचे आणि दोन्ही लाईनला बोल्ड करायचं. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही लाईन्स काय करायच्या? सिलेक्ट करायच्या, बोल्ड करायच्या. याला सुद्धा मार्क आहे. मग किती मार्क आहे बघू आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. त्याच्यानंतर आपला जो मॅटर असतो, डिअर सर पासून आपण सुरू होतो इथपर्यंत. तर याच्यामध्ये 3 ते 4 पॅराग्राफ येतात. थँकिंग यू हा सुद्धा एक पॅराग्राफ आहे. प्रत्येक पॅराग्राफ समोर एक टॅब की प्रेस करायची. काय करायची? एक टॅब की. आणि 2 पॅराग्राफ मध्ये एक्स्ट्रा लाईन नकोय आपल्याला तिथं, फक्त एक एंटर. लक्षात घ्या. फक्त काय द्यायचं? प्रत्येक पॅराग्राफ नंतर एक एंटर. बघा इथं तुम्हाला सांगितलं गेलं आहे ना. त्यानंतर खाली शेवटी युअर्स फेथफुली आणि मॅनेजर, यामध्ये ह्या दोन्हीमध्ये 2 एंटर आपल्याला द्यायचे पहिले. 2 एंटर दिल्यानंतर दोन्ही लाईन काय करायच्या? सिलेक्ट करायच्या आणि त्याचा लेफ्ट इंडेंट किती करायचा? 3.5 इंच आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचं. हे सगळं कसं करायचं हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहे. बघ, आता मार्क सिस्टीम बघू. पहिले हेडिंग जे आहे, हेडिंगचं फॉर्मॅटिंग करायला 1 मार्क दिलेला आहे. त्याच्यामध्ये सेंटर अलाइनमेंटला 0.25, बोल्ड करायला 0.25, अंडरलाईन साठी 0.25 आणि सेंटर अलाइनमेंट ऑफ ऍड्रेसच्या सेंटर अलाइनमेंटला 0.25 असा 1 मार्क तुमच्या हेडिंगच्या फॉर्मॅटिंगला. आलं लक्षात? मग चला पुढे अजून कुठं बघा. रेफरन्स आणि डेट याच्यामध्ये जर टॅब द्यायचे आपल्याला 4, त्याला किती मार्क? बघ, त्याला अर्धा मार्क. लेफ्ट अलाइनमेंट ऑफ रेफरन्स नंबर अँड डेट त्याला 0.25 आणि 4 टॅब जे देतो आपण मध्ये त्याला 0.25 मार्क. ओके. त्यानंतर पुढे बघा, रिसिपंट ऍड्रेस त्याच्यामध्ये 3 लाईन 4 लाईन ज्या काय असतील त्यांना 1 मार्क आणि लेफ्ट अलाइनमेंट. बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही टाईप करत चालतात ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली लेफ्ट अलाइनच असतं. याच वेगळं स्पेशल फॉर्मॅटिंग करण्याची गरज नसते. ते मार्क तुम्हाला बाय डिफॉल्ट 1 मार्क मिळूनच जातो. लक्षात, इंग्लिश 30 मध्ये बरं. पण बरोबर. पुढे बघा. पुढे हा जो सब्जेक्टचं जे फॉर्मॅटिंग आहे, सब्जेक्ट अँड रेफरन्स नंबर, त्याला 1 मार्क आहे. मग ते कसे डिवाइड झाले? लेफ्ट इंडेंट
फॉर रेफरन्स 0.25 म्हणजे 2 टॅब मारायची आहे ना. बोल्ड स्टाईल रेफरन्स लाईनच्या बोर्डला 0.25. लेफ्ट इंडियन सब्जेक्टच्या लेफ्ट इंडियनला म्हणजे 2 टॅबला 0.25 आणि बोल्ड स्टाईल करण्यासाठी 0.25. येते लक्षात. पुढे बघू आपण सॅल्युटेशन. सॅल्युटेशनची अलाइनमेंट जी आहे ती लेफ्ट साइड घेण्यासाठी अर्धा मार्क आहे. आणि ही बाय डिफॉल्ट आतापर्यंत 1.5 मार्क तुमचा ऑटोमॅटिक येणार आहे. लक्षात घ्या कोणता, ऍड्रेस ऑफ ऍड्रेस ही, बरोबर, आणि सॅल्युटेशनचा, कारण की लेफ्ट अलाइन असणारच आहे तुमचं. पुढे बघा, हे जे खालचे जे पॅराग्राफ आहे 3 येऊ 4 येऊ, या पॅराग्राफ साठी 2 मार्क आहे. सगळ्यात जास्त मार्क इथे बरं. मग प्रत्येक पॅराग्राफच्या समोर आपण जो टॅब देतोय त्याला 1 मार्क आहे. आणि प्रत्येक पॅराग्राफचं अलाइनमेंट आपण जस्टिफाय करायचंय. काय करायचंय? जस्टिफाय अलाइनमेंट. त्याला 1 मार्क आहे. लक्षात घ्या, बरेच जण हा जस्टिफाय करायचं विसरून जातात शेवटी आणि 1 मार्क जातात, है ना. पुढे बघा, खालचा जो भाग आहे साइन अँड युअर नेम, त्याला 1 मार्क. मग त्याला 1 मार्क कसा आहे बघा, लेफ्ट इंडियन पोझिशन ऑफ 3.5 इंच, 3.5 इंचावर लेफ्ट इंडियन पोझिशन घेण्यासाठी अर्धा मार्क आहे आणि सेंटर अलाइनमेंट साठी अर्धा मार्क. येते लक्षात, समज. अशा पद्धतीने. आणि एन्क्लोजरची लेफ्ट अलाइनमेंट बघा, एन्क्लोजरच्या लेफ्ट अलाइनमेंट साठी अर्धा मार्क. आता टाईप करता करता ती लेफ्ट राहणार आहे, त्यामुळे काही विषय नाही, फक्त बदलू नका. लक्षात, म्हणजे आतापर्यंत तुमचे 2 मार्क आहे ना, टायपिंग मध्येच फॉर्मॅटिंग कव्हर होते तुमचं. येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण फॉर्मॅटिंगला, म्हणजे त्याला म्हणतात प्रेझेंटेशनला, 7.5 मार्क आपल्याला इथं दिलेले आहेत बघा. ते सगळे मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत, त्या दृष्टीने आपण काय करणार आहे, फॉर्मॅटिंग. आता आपल्याला समजलं कुठं किती मार्क आहे, कुठं काय फॉर्मॅटिंग करायची. आता प्रत्यक्ष आपण काय करू, सुरुवात करू. बघ, माझ्या समोर एक क्वेश्चन पेपर ओपन झालेला आहे ना. या क्वेश्चन पेपर मध्ये मला इकडे या साईडला मला एक लेटर, रेडीमेड लेटर दिलेलं आहे. ते जसंचे तसं लेटर मला उजव्या साईडला मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काय करायचंय, टाईप करायचंय, बरोबर. मग मी सुरू करतो, क्लिक करतो इथं. मी काय केलं, टाईप करून घेतलं हे लेटर या पद्धतीने. मी टायपिंग मध्ये वेळ घालवला नाही, मी टाईप करून घेतलं. टाईप करताना कधीच फॉर्मॅटिंग करायचं नाही, फक्त टाईप करत राहायचं, कुठेही एक्स्ट्रा एंटर द्यायचे नाही. आपल्याला माहिती आहे रेफरन्स नंबर नंतर एक ब्लँक नका देऊ, शेवटी द्या. मी तुम्हाला ज्या स्टेप सांगतोय त्या व्यवस्थित फॉलो करा, तुमचं चुकणार नाही. येते लक्षात. टाईप करून झालं का पहिलं काम काय करायचं, जिथं जिथं ब्लँक लाईन आहे त्या ब्लँक लाईन देऊन टाकायच्या. बघ कुठं कुठे बघ, रेफरन्स नंबरच्या अगोदर आणि नंतर, बरोबर आहे का नाही. नंतर सब्जेक्टच्या अगोदर आहेत, आहे ना. डिअर सरच्या अगोदर आहेत. युअर्स फेथफुली आणि मॅनेजर याच्यामध्ये 2 लाईन टाकायच्या. किती लाईन टाकायच्या, 2. मग पहिले आपण काय करू, ब्लँक लाईन ऍड करायचं काम करू. चल, मग मी जातोय आता, रेफरन्स नंबरच्या पुढे कर्सर ठेवला, एंटर दिला, आहे ना. मग तोच कर्सर पुढे 2च्या पुढे मी ठेवतो, एंटर की प्रेस करतो, आहे ना. त्याच्यानंतर सब्जेक्टच्या पुढे कर्सर ठेवतो, एंटर. डिअर सरच्या पुढे कर्सर ठेवतो, एंटर देतो. नंतर थँकिंग यू, नंतर बघा मॅनेजरच्या पुढे मी कर्सर ठेवतो आणि 2 एंटर देतो. झालं, माझे एंटर देण्याची प्रक्रिया माझी पूर्ण झाली. हे जे तुम्ही म्हणाल मग एंटरला मार्क आहे, मार्क आहे ना, नक्कीच मार्क आहे ना. 7.5 मार्क कशाला आहे, टायपिंगला आहे का नाही. त्याच्यामध्ये एंटर आलेच ना, ते लक्षात. तुम्ही जर एंटर दिलेले नसतील तर तुमचे टायपिंगचे मार्क कमी होणार, लक्षात घ्या. या पद्धतीने आता आपल्याला फॉर्मॅटिंग करायचंय. मग आता मी सुरू करतो एक एक, पहिले हेडिंग पासून सुरुवात करायची. हेडिंगला काय करायचंय आपल्याला, सेंटर अलाइनमेंट दोन्ही लाईन आणि हेडिंग बोल्ड आणि अंडरलाईन. मग मी पहिले काय करतो,
हेडिंग बोल्ड आणि अंडरलाईन करून घेतो. मग मी हेडिंगला सिलेक्ट करतो. होम टॅब मध्ये माझं बोल्ड ऑप्शनवर मी क्लिक करतो आणि अंडरलाईन ऑप्शनवर मी क्लिक करतो. झालं बोल्ड अंडरलाईन. आता मला सेंटर अलाइनमेंट करायचे, मग मी दोन्ही लाईन सिलेक्ट करतो. बघा कुठं सिलेक्ट करतो मी, सिलेक्शन एरियातो आणि त्याच होम टॅबवर पॅराग्राफ ग्रुप आहे, त्याच्यात सेंटर अलाइनमेंट आहे ना. क्लिक केले, गेले सेंटरला. बघा बरं, झालं. माझा एक मार्क झाला का फिक्स आता? बरोबर आहे ना, कारण की हेडिंगला एक मार्क आहे का नाही आपल्याला. ठीक, चला जाऊ पुढे. आता पुढे आपल्याला आता रेफरन्स नंबर आणि डेट याच्यामध्ये काय करायचं, 4 टॅब द्यायचे. मग मी पहिले डेटच्या अगोदर कर्सर ठेवेल. ती जी त्याच्यात दोघांमध्ये जी ब्लँक लाईन आहे ती पहिले मी, ब्लँक स्पेस आहे ती मी काढून मग टॅब द्यायला सुरुवात करेल. बघ इथं डेटच्या समोर मी कर्सर ठेवतो, डिलीट की दाबतो आणि मग टॅब की दे. 1 2 3 आणि 4, 4 टॅब की मी दिलेले आहेत. आलं लक्षात. आता ऍड्रेसचं तर आपोआप लेफ्ट अलाइनमेंट आलेलंच इथं, आपल्याला करायची गरज आहे का? नाही. इथे एक मार्क ऑटोमॅटिक मिळणार आहे, आयता मिळणार आहे आपल्याला, त्याची काही गरज नाही. मग मी जातोय माझ्या सब्जेक्टकडं. सब्जेक्टला काय करायचंय, तर दोन्ही लाईन प्रथम 2 टॅब द्यायच्या दोन्ही लाईनच्या समोर आणि बोल्ड करायचंय. बरोबर ना. चला करू आपण. दोन्ही लाईनच्या समोर मी 2 टॅब, पहिल्या लाईनच्या समोर क्लिक केलं, पहिला टॅब दुसरा टॅब. परत रेफरन्स नंबरच्या समोर क्लिक करतो, पहिला टॅब दुसरा टॅब. ओके झालं. आणि दोन्ही लाईन मी सिलेक्ट करतो. बघा सिलेक्शन एरियातून सिलेक्ट करतोय, बोल्ड म्हटलं, माझं बोल्ड झालेलं आहे. इथं पण आपला एक मार्क काय झाला, कव्हर झाला. झाला ना कव्हर. आता पुढे आपल्याला 2 मार्क या गोष्टीला. किती मार्क आहे? 2 मार्क. काय करायचं आता, इथं प्रत्येक पॅराग्राफच्या समोर एक टॅब द्यायचा आहे आणि सगळे पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय अलाइनमेंट करायचं. एकदम सोपं काम आहे. बघा चला जाऊ आपण. बघा मी प्रत्येक पॅराग्राफच्या समोर क्लिक करतो आणि एक टॅब देतो. बघा क्लिक केलं, टॅब. दुसरा पॅराग्राफ ओईने सुरू होतो, बघा तिथं क्लिक केलं, टॅब मारला. नंतर तिसरा पॅराग्राफ आय कॅरेक्टरने सुरू होतो, तिला टॅब मारला आणि थँकिंग यूच्या पुढे एक टॅब मारला. झाले टॅब. आता हे सगळ्या लाईन पहिले सिलेक्ट करा सिलेक्शन एरियामधून. मग केल्या सिलेक्ट आणि होम टॅबवरच्या पॅराग्राफ ग्रुप मधील अलाइनमेंट सेट करा जस्टिफाय. झालं. माझे 2 मार्क झाले कव्हर. झाले कव्हर. आता काय करायचं आपल्याला, युअर्स फेथफुली आणि मॅनेजर या 2 लाईन आपल्याला सेट करायच्या. कशा सेट करणार, तर त्यांना पहिले लेफ्ट इंडेंट सेट करायचा. लेफ्ट इंडेंट कुठे माहिती का? हा इथं असतो, इथं ह्याला लेफ्ट इंडेंट म्हणतात. हा जो बॉक्स आहे ना इथं, याला लेफ्ट इंडियन म्हणतात. त्याला पकडायचं आणि पुढे सरकवायचं. चल करू आपण. बघा आता मी दोन्हीला त्या लाईन सिलेक्ट करतो तिथपर्यंत युएस फेथफुल. बघा या ठिकाणी इथं आलं, बघा हे बघा हे लेफ्ट इंडियन पकडला आणि 3.5 इंचावर येऊन ठेवायचा वर. गेलं का पुढे इथं? बघा युएस फेथफुली पुढे गेलं. झालंय का नाही म्हणून मी त्या चौकोनावर मी डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्याबरोबर माझा पॅराग्राफचा डायलॉग बॉक्स समोर आला आणि या पॅराग्राफच्या डायलॉग बॉक्स मध्ये इथं मला दिसते बघा लेफ्ट इंडियन 3.5 इंच. तुम्हाला जर माऊसवर कंट्रोल नसेल ना, तर ही सोपी पद्धत, त्या चौकोनी बॉक्सला डबल क्लिक करा, हा डायलॉग बॉक्स येईल आणि तर 3.5 इंच टाईप करून द्या, संपला विषय. कधी कधी काय होतं, आपल्या कॉम्प्युटरचा माऊस खराब असतो, तुम्हाला ड्रॅगिंग करणं थोडं जमत नाही, अवघड जातं. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, त्या चौकोनी बॉक्सवर डबल क्लिक करायचं, हा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि याच्यामध्ये 3.5 इंच टाईप करून द्या डायरेक्ट. ओके बघा इथं आलेलं आहे, मी ओके म्हणतो. बघा झालं. आणि मग पॅराग्राफ मध्ये जाऊन त्याला सेंटर अलाइन करायचं. झाले माझे इथं सुद्धा 2 मार्क कव्हर झाले. 3.5 इंचावर सेट करणं याला 1 मार्क आणि सेंटर अलाइनमेंट देण्याला 1 मार्क, असे 2 मार्क माझे इथं पण कव्हर झाले. समजलं. आता राहिला प्रश्न या एन्क्लोजरचा. एन्क्लोजरला लेफ्टला अलाइन ठेवायचंय. तो ऑलरेडी लेफ्टला आहे, मला काही करायची गरज आहे का? नाही. बघा डिअर सर सॅल्युटेशनला सुद्धा तुम्हाला लेफ्टला अलाइन ठेवायचे, त्याला अर्धा मार्क आहे, तो ऑलरेडी आहे. मी त्याच्यासाठी काही केलं का? नाही. माझे 2 मार्क तिथं, 2 आणि 2 4 इथं.
वरती हेडिंगला म्हणजे याच पद्धतीने हेडिंगला 1 मार्क, अर्धा मार्क सब्जेक्ट रेफरन्सला. म्हणजे या पद्धतीने आपले मार्क काय झाले, कव्हर झाले. बघा आता मी थोडस छोटं करतो, माझं लेटर पूर्ण व्यवस्थित त्या पद्धतीने आलंय का बघू आपण. आणि मग आता मी याला सबमिट करणार. मग मला किती मार्क येत आहे ते आपण बघणार. बघा या पद्धतीने झालंय का बघून घ्या एकदा. बरोबर ना. बघा हेडिंगला आपल्याला काय करायचं होतं, सेंटर अलाइनमेंट, बोल्ड, अंडरलाईन. कधीही डायरेक्ट टाइम खूप याला. स्पेलिंग परत चेक करा, सगळ्यात महत्वाचं आहे का नाही. अर्धा तास आहे का नाही, 30 मिनिट आहे जवळपास. मग काय हरकत नाही ना तुम्हाला चेक करायला परत. एकदा सेटिंग झालं ना पूर्ण, बघ सुरुवातीला काय करायचं, पटपट टाईप करून घ्यायचं, सेटिंग करून घ्यायचं. सगळं झालेलं आहे आता. मग निवांत स्पेलिंग चेक करीत बसायचं शेवटी, अगोदर नाही. नाही तर मग अगोदर स्पेलिंग चेक करीत बसायचं आणि तुमचा टाइम संपून जायचा, फॉर्मॅटिंग राहून जायचं, गेले ना मार्क मग. बरोबर आहे का. झालंय आपलं या पद्धतीने सगळं सेटिंग झालेलं आहे. बघू आपण. आता आपण काय करू, सबमिट करू त्याला. सबमिट बटनला मी क्लिक करतो. येस म्हटलं. जसं येस म्हटलं मी, माझे मार्क समोर आलेले आहेत. किती मार्क पडले बघा बरं मला. टायपिंग मिस्टेक झाल्या 6. किती झाल्या, 6. 6 मुळे माझे 3 मार्क गेले, 4.5 मार्क मिळाले. आणि टोटल मार्क किती मिळाले मला, 12 मार्क मिळाले. बघा इथं मार्काचं डिवायडेशन पण तुम्हाला इथं दाखवले गेलंय बघा. कशाला किती मार्क, 1 मार्क हेडिंगसाठी, अर्धा मार्क रेफरन्स नंबरसाठी, ऍड्रेस ऑफ ऍड्रेसच्या अलाइनमेंटसाठी मार्क आहे ना. अजून काय खाली जाऊ आपण. बघ सब्जेक्ट रेफरन्स नंबरसाठी 1 मार्क, सॅल्युटेशनसाठी अर्धा मार्क मिळालाय आपल्याला. पॅराग्राफ अलाइनमेंट इंडेंशन साठी 2 मार्क, आणि साइन युअर नेम त्याच्यासाठी 1 मार्क. मी 2 म्हटलं होतं, तिथे 1 मार्क आहे, लक्षात घ्या. बरं आणखी खाली जाऊ आपण. एन्क्लोजर साठी आपल्याला अर्धा मार्क. असे टोटल 7.5 मार्क, 7.5 मार्क. आणि टायपिंग साठी 7.5 मार्क आहे, पण मला त्याच्यात 4.5च मिळाले. मग चुका पुढे झाल्या, बघू आपण चला. मग त्याच्यासाठी मला शो टायपिंग मिस्टेक वर मी क्लिक करतो. आपला हा डेमो असल्यामुळे मला बघता येणार आहे, फायनल परीक्षेमध्ये तुम्हाला बघता येणार नाहीये. त्याच्यामुळे काळजीपूर्वक टायपिंग करणं गरजेचं आहे. बघ कुठं कुठं चुका झाल्या बघ. रेफरन्स नंबरला इथं दाखवतोय का नाही इथं. नक्की काय ते आता आपल्याला छोटं दिसतंय, मग मी थोडस मोठं करतो त्याला. बघा बघा आता रेफरन्स नंबर आपण इथं काय केलं, जॉईन केलंय. आणि या ठिकाणी एक स्पेस आहे बघा, दिसतोय का. हे स्पेस द्यायचा राहिला. त्याच्यानंतर अजून काय चूक, इकडे बघा डेट, एप्रिल 2009, एप्रिल. इकडे बघा हे जॉईंट आहे. मी काय केलं म्हणजे बघा किरकोळ मिस्टेक्स आहे बरं. एक स्पेस एक्स्ट्रा दिला मी, चूक झाली. लगेच माझा अर्धा मार्क, 1 मार्क, अर्धा मार्क घ्या. बरोबर. त्याच्यानंतर बघू आपण पुढे बघा. 2च्या तिथं चुकलंय बघा इथं. मिसेस, मिसेस नंतर काय माहिती का इथं डॉट आहे, मी कॉमा दिला. मी काय दिला, कॉमा दिला. कधी कधी चुकतं आपलं, तो काय भाग नाही. बघ आहे का. त्यानंतर लेटरचा एल इथं स्मॉल आहे, इकडे मी कॅपिटल दिला आहे का. पुढे अजून काय झालं बघा, टू द असं लिहिलेलं इथं ऑफ द झालं माझ्याकडून. म्हणजे तिथं पूर्ण शब्दच चुकला माझा, ऑफ. टू पाहिजे होता तिथं ऑफ झाला. ओके. नंतर बघा इथं इन परफेक्ट याच्यामध्ये स्पेस पाहिजे होता, तो दिला गेला नाही. तर अशा माझ्या 6 मिस्टेक्स इथं झालेल्या आहेत. येते लक्षात. मग याच्यासाठी मी ज्यावेळेस टाईप झालं त्याच्यानंतर मी स्पेलिंग मिस्टेक चेक करायला हव्या होत्या. फार बारीक सारीक गोष्टी सुद्धा चेक करणं गरजेचं आहे तुम्हाला. रेफरन्स नंबरच्या डॉट मध नंतर स्पेस आहे का नाही, कोलन नंतर स्पेस आहे का नाही, कोलनच्या अगोदर स्पेस आहे का नाही, हे सगळं बघणं गरजेचं आहे. बरोबर ना. झालेल्या चुका सुधारून पुन्हा लेटर टाईप करू आपण. ठीक आहे. आता मी बाकी तुम्हाला दाखवत बसणार, डायरेक्ट फास्ट टायपिंग करणार. टायपिंग झालंय माझं बघा.
मी इथं टाईप करतोय. झालं. तर पहिले काय करायचं, एंटर द्यायच्या बघा, रेफरन्सच्या अगोदर एंटर, रेफरन्स नंतर एक एंटर. असा मी दुरुस्त करणार नाही बरं चुका लगेच. मी पहिले फॉर्मॅटिंगचं काम करणार बघा. सब्जेक्टच्या अगोदर एंटर म्हणून सब्जेक्टवर क्लिक करतो, एंटर देतो. रिअर सरच्या अगोदर एंटर, बा खाली युअर्स फेथफुली मॅनेजर मध्ये 2 एंटर. ओके, एंटर झालं. आता मला जायचंय हेडिंगच्या फॉर्मॅटिंगकडे. हेडिंगच्या फॉर्मॅटिंग मध्ये माझा हेडिंग काय करायचंय मला, बोल्ड आणि इटॅलिक करायचंय. मग बोल्ड आणि इटॅलिक मी करतो, अंडरलाईन, इटॅलिक नाही अंडरलाईन करतोय. बरोबर, दोन्ही पॅराग्राफ म्हणजे दोन्ही लाईन हेडिंगच्या सिलेक्ट करणार आणि त्याला सेंटर अलाइनमेंट देणार. दोन्ही लाईन सिलेक्ट केल्या, पॅराग्राफ मध्ये सेंटर अलाइनमेंट म्हटलं, गेल्या सेंटरला. ओके. त्याच्यानंतर आता रेफरन्स आणि डेट मध्ये 4 टॅब द्यायचे. रेफरन्स आणि मी आता स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करणार नाही बघा. मी बॅक स्पेस देऊन डेटला हे करतो आणि 4 टॅब देतो, 1 2 3 4. झालं. त्याच्यानंतर ऍड्रेस जे आलेला, सब्जेक्टच्या अगोदर 2 टॅब, रेफरन्सच्या अगोदर 2 टॅब, दोन्हींना बोल्ड करायचं मग त्यासाठी मला सिलेक्शन करावं लागेल. मग मी सिलेक्ट करतो आणि बोल्ड, होम टॅब वरच्या बोल्ड बटनला मी क्लिक करतो. ओके. त्यानंतर मग प्रत्येक लाईन समोर एक टॅब मारायचा मला. पहिला टॅब, नंतर प्रत्येक पॅराग्राफ समोर, बरं. परत दुसऱ्या पॅराग्राफ समोर कर्सर ठेवला, परत तिसऱ्या पॅराग्राफ समोर मी ठेवतो आणि टॅब देतो बघा. थँकिंग यू हा सुद्धा एक पॅराग्राफ आहे, त्याच्या सुद्धा समोर मी ठेवायचा. बरेच जण असं करत नाही आणि तिथं त्यांचा 0.25 मार्क जातात. आणि सगळे पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची. पण डिअर सर नाही घ्यायचं बरं, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. डिअर सर लेफ्ट अलाइन आहे, नाही तर मग तुमचा अर्धा मार्क गेला. पॅराग्राफ मध्ये जातो, जस्टिफाय देतो. ओके. चल, युअर्स फेथफुली आणि मॅनेजर यांना आपल्याला 3.5 वर घ्यायचं. चारही लाईन सिलेक्ट करतो, 2 ब्लँक आणि त्या बघा लेफ्ट इंडियनला मी पकडलं किंवा त्याच्यावर डबल क्लिक करा तिथं त्या बॉक्सवर बघा, 3.5 इंचावर घेऊन गेलो. आता बघतो मी डबल क्लिक करून त्या बॉक्सवर मी डबल क्लिक करतो बरं बघा, डबल क्लिक आलो, पण आलं तिथं 3.5 इथं दिसतंय ना. लक्षात घ्या, असं ओके म्हटलं. आता याला अलाइनमेंट सेंटर करायची. अलाइनमेंट सेंटर झालं, सगळं टायपिंग झालं, फॉर्मॅटिंग झालं. आता चुका दुरुस्त करू. कुठं कुठं चुका झाल्या आपल्याला माहिती आहे. मग मी वरती येतो, परत थोडस व्ह्यू कमी करतो, वरती येतो बघा. रेफरन्स नंबर मध्ये आपली चूक आहे पहिली. रेफरन्स आणि नंबर मध्ये एक स्पेस आहे, तो मला द्यावा लागेल. बघा इथे स्पेस आहे ना, त्यामुळे एक स्पेस देतो. एप्रिल 2009 मध्ये एक्स्ट्रा स्पेस झालेला आहे, तो मला काढावा लागेल. बॅक स्पेसनी मी काढून टाकतो. मिसेस नंतर कॉमा दिला गेलाय, तो डॉट द्यायचा आहे मला, फुल स्टॉप. तो डिलीट करतो आणि फुल स्टॉप देतो. लेटरचा एल कॅपिटल झालाय, तो स्मॉल करायचा मला. बघा इथे लेटरचा एल स्मॉल करतो मी. त्याच्यानंतर माझं काय कुठं चुकलंय अजून, बघा इथं ऑफ दी, नाही नाही नाही, ऑफ बरोबर आहे. टू दी बघा इथं खाली, ऑफ दीच्या ऐवजी टू दी करायचंय मला इथं. नाही, वरती टू झाला तो ऍक्च्युली. ठीक आहे, चला इथं दिला मी करून, काय हरकत नाही. त्याच्यानंतर हा इथं ऑफ ऐवजी टू इथंच आहे ना, हे काय इथंच होतं ना, बरोबर आहे ना, केलं ना आपण इथं ऑफ दी इथंच. ठीक आहे. आता इनपरफेक्टच्या तिथं बघा एक स्पेस बाकी होता, तो काढला मी, म्हणजे एक स्पेस दिला. ओके. आणि मग आता आपण काय करू, त्याला सबमिट करू. चला, ओके. बघ आले माझे मार्क, पूर्ण मार्क मला मिळालेले आहेत. आता 7.5 मार्क टायपिंगला आहे ना, आणि 7.5 मार्क प्रेझेंटेशनला.
केलंय मी दुरुस्त ते, तो काय भाग नाही. ठीक आहे. आता शो टायपिंग मिस्टेक दाखव. बा आता तिथं दाखवतोय तरी पण आहे का, दाखवतोय तो, परंतु तुम्ही लक्षात घ्या अगोदर म्हणजे इथं चूक झालेली, ऍक्च्युली एक मार्क आपला अर्धा मार्क जायला पाहिजे होता, तो गेला नाही. आपण चुकीचा ऑफचा टू केला, अर्धा मार्क जायला पाहिजे होता. सॉफ्टवेअर मिस्टेक आहे. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे लेटरचं फॉर्मॅटिंग आपण केलेलं आहे. कोणत्या भागाला किती मार्क आहे हे तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही लेटर करायचं आहे. लेटर अवघड नाही, फक्त स्पेलिंग मिस्टेक करू नका. एक एक मार्क तुम्ही घ्या, अर्धा अर्धा मार्क तुम्ही तिथं मिळवा, आणि तुम्हाला स्कोरिंग करण्यासाठी इथं चान्स. ठीक आहे. तर तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने फॉर्मॅटिंग कराल आणि पैकीच्या पैकी मार्क घ्याल, अशी अपेक्षा. हं? आज आपण इथं थांबू.